16 फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक व क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंदमध्ये 25 कोटी जनता केंद्र सरकारच्या विरोधात सहभाग नोंदवून संप यशस्वी केल्याबद्दल सर्व लढाऊ जनतेचं अभिनंदन केलं व देशव्यापी औद्योगिक संप रोखण्यासाठी चिरडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन आणि यंत्रणेचा गैरवापर केला तरी आंदोलक धीरदत्तपणे सरकारविरुद्ध आक्रमक झाले। सोलापुरातही विडी यंत्रमाग, असंघटित योजना कर्मचारी, रेडीमेड शिलाई कामगार आदींनी 100% बंद पाळला। जनता आणि देशविरोधी धोरण राबवणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करणं हा एककलमी कार्यक्रम जनता हाती घेणार असून आता माघार घेणार नाही असा वज्र निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी सभेला संबोधित करताना केला। शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटना, संयुक्त किसान मोर्चा आणि सीटूच्या वतीनं देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप व भारत बंदची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगानं सोलापुरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर व सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट अमित शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटित, असंघटित कामगार, कष्टकरी, शेतकरी व योजना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन दत्तनगर लालबावटा कार्यालयापासून ते आंध्र चौक मार्गे पद्मशाली चौक, पोटफाडी चौक, शिवछत्रपती रंगभुवन मार्गे पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर जाहीर सभेत त्या मोर्चाचं रूपांतर झालं। यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड आडम मास्तर बोलत होते। तुम्हाला या निवडणुकीमध्ये गरीब पाठवल्याशिवाय आमचा कामगार, शेतकरी गप्प बसणार नाही। आज काय बिडी कामगाराची अवस्था आहे, कुणाला काढली आहे? या देशामध्ये 65 लाख बिड्या महिला बिडी बनणार आहे। मनमोहन सिंगचं सरकार असताना 1000 बिडीवर 16 रुपये टॅक्स होता। आता किती टॅक्स केलं मोदी साहेबांनी माहिती? 1000 बिडीवर 183 रुपयापासून 200 आम्हा बिडी पडली। शेतकरी, यूपी मधला शेतकरी, राजस्थान मधला शेतकरी, मध्य प्रदेश मधला शेतकरी, दिल्लीच्या आसपास असणारा शेतकरी गेले 3 दिवसापासून पोलिसांनी संघर्ष चालू आहे। ते दिल्लीच्या आत येऊ नये म्हणून मोठमोठे खड्डे केलेले आहेत, त्या ठिकाणी खिळे ठोकलेले आहेत, सिमेंटची भिंत उभं केलेली आहे, 144 कलम लावलेला। आजच वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, पोलिसांनी 30 लाख आसू गॅस आणून ठेवले। 30 लाख पाकिस्तान विरुद्ध जसं युद्ध आहे तसं युद्ध मोदी साहेबांनी आपल्या देशातले शेतकरी आणि कामगारांविरुद्ध सुरू केलेला म्हणून मी सुरुवातीला त्यांचं जाहीर निषेध करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।